नमस्कार मित्रांनो, बऱ्याच लोकांचा मला कॉल येतोय की मी 4 जूनला कॉल घेऊन ठेवू की पुट घेऊन ठेवू किंवा दोन्ही पण बाय करून ठेवू, जेणेकरून माझे जी इन्कम आहे की जे अर्निंग आहे ते 10 टाइम्स 20 टाइम्स 50 टाइम्स असं ग्रो होईल. बट तुम्हाला जर खरं मार्केटचं नॉलेज असेल आणि ॲनालिसिस तुम्ही करत असाल तर तुमच्या काही गोष्टी लक्षात आली असेल. पहिली गोष्ट म्हणजे जो इंडिया व्हिक्स आहे, व्हिक्स ऑलरेडी 22 पर्यंत आलाय, म्हणजे मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी खूप जास्त आहे आणि व्होलॅटिलिटी वाढली, इंडिया विक्स वाढला की ऑप्शनचे प्रीमियम खूप जास्त वाढतात. म्हणजे ऑप्शनचा जर ऑलरेडी प्रीमियम जो प्रीमियम 200 रुपयाला आता मिळतोय बँक निफ्टीचा, तो 1000-1200 रुपयाला मिळतोय. तर तुम्ही लक्षात घ्या की बायर ऑलरेडी लॉसमध्ये होईल जोपर्यंत 4-5 जूनपर्यंत हे प्रीमियम डिक्रीज झालेले असतात. त्याच्यामुळे तुम्ही जर आतापासून जर बाईंग करत असाल कॉल किंवा पुट आणि किंवा दोन्ही पण बाय करून ठेवत असाल तर मॅक्सिमम चान्सेस आहेत तिथे लॉस होण्याचे. सो बाईंग अवॉइड करा. आणि मी तर म्हणेल की 4 जूनच्या रिझल्टवर डिपेंड राहण्यापेक्षा एक क्वालिटी स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टिंग करा, जेणेकरून तुम्ही क्वालिटी स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट कराल तर लॉंग रनमध्ये तुमचं वेल्थ क्रिएशन होईल. शॉर्ट रनमध्ये तुम्ही एका दिवसात सट्टा लावून जर कॉल आणि पुट बाय करून 10 पट 15 पट अर्निंग करायचा विचार करताय तर दॅट इज व्हेरी रिस्की, कारण तुमचं 100% कॅपिटल झिरो पण होऊ शकतं. सो रिस्क तिथे खूप जास्त आहे. त्याच्यापेक्षा लॉंग टर्म घाई न करता, जसं वॉरन बफेट सरांचं वाक्य आहे, स्टॉक मार्केट इज द डिव्हाइस टू ट्रान्सफरिंग मनी इम्पेशंट टू द पेशंट पीपल. म्हणजे इम्पेशंट लोकांकडून पेशंट लोकांकडे पैसा जातो. सो पेशन्सफुली क्वालिटी स्टॉकमध्ये इन्व्हेस्टिंग राहणं, दॅट इज द की फॉर वेल्थ क्रिएशन. सो वन डेचा कॉल पुट घेऊन त्याला 10 टाइम्स 20 टाइम्स करण्यापेक्षा आणि त्याच्यामध्ये कॅपिटलची रिस्क घेण्यापेक्षा आणि जर लॉसेस झाले तर निगेटिव्ह होण्यापेक्षा लॉंग टर्ममध्ये प्ले करा. लॉंग टर्म गेन इज द व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. सो अवॉइड करा शक्यतो ऑप्शन बाईंग 4 जूनला. आणि खास करून तुम्हाला करायचंच असेल तर एक इम्पॉर्टंट पॉईंट सांगेल की 4 जूनला प्रॉपर टेक्निकल अनालिसिस करून विथ रिस्क मॅनेजमेंट आणि विथ मनी मॅनेजमेंट तुम्ही ऑप्शन बाईंगमध्ये थोडंफार आणि एवढंच कॅपिटल यूज करा की जे तुमचे पैसे गेले तरी तुम्हाला दुःख होणार नाही. सो एक लिमिटेड कॅपिटल तुम्ही ऑप्शनसाठी युटिलाइज करू शकता. मी तर म्हणेल मॅक्सिमम जे कॅपिटल आहे ते इक्विटीमध्ये पाहिजे आणि लिमिटेड ज्याला तुम्ही जे कॅपिटल गेलं तरी तुम्हाला त्रास होणार नाही तेवढंच कॅपिटल ऑप्शनसाठी युटिलाइज करा. दिस इज इम्पॉर्टंट पार्ट फॉर मनी मॅनेजमेंट. हा कधीही लक्षात घ्या. नेवर लूज युअर मनी, दॅट इज इम्पॉर्टंट थिंग. तुमचे मनी गेले नाही पाहिजे, त्याच्यामुळे ऑप्शनपेक्षा लॉंग टर्म इक्विटीवर फोकस करा. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ.